तर आज आपण जी राज्यसेवा एमपीएससी तर्फे जी राज्यसेवा परीक्षा होते त्याच्यासाठी पूर्व, मुख्य आणि पर्सनॅलिटी टेस्ट तर या तीन गोष्टीची तयारी एकंदरीत कशी करायची याच्या संदर्भात आज आपण आजपासून बॅच सुरू करत आहे. तर आज आपलं पहिलं लेक्चर असणार आहे. ठीक आहे. तर इथून आपण पुढे सुरुवात करूया की कशा प्रकारची ही प्रोसेस असते आणि कसे कसे प्रकारे त्याला आपण टॅकल करायचं, कसा अभ्यास करायचा, कुठले सोर्सेस वापरायचे, कुठल्या गोष्टी अडचणी येतात त्या कशा सॉल्व्ह करायच्या, सॉल्व्ह करताना कुठल्या अडचणी येतात, टेस्ट सिरीज वगैरे वगैरे. म्हणजे आपण ग्रॅज्युएशन म्हणा किंवा अकॅडमिक लेवलला आपण खूप म्हणजे चांगले मार्क्स घेतलेले असतात. त्याच्यानंतर बरेचदा चांगले मार्क्स घेतल्यानंतर काही लोकांचं असं असतं की स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येतं किंवा लवकर सिलेक्शन होत नाही. तर त्या गोष्टीला कसं काय आपण टॅकल करायचं, तर त्या सर्व गोष्टीचा आज आपण अभ्यास करणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत. आणि एकंदरीत जी काही आपली ही बॅच असणार आहे ही एक म्हणजे असं समजा की फ्रेंडली टाईप असणार आहे, असं गृहीत धरू नका की आता खूप रूढ पद्धतीने शिकवल्या जाईल वगैरे नाही. प्रत्येक गोष्ट एकदम सोप्या पद्धतीनं आणि खेळीमेळीचं वातावरण असणार आहे की जेणेकरून आपल्याला बॅच ही शिकवायची आहे, कुठलं टार्गेट ठेवून संपवायची नाही. दुसरं असं की ही बॅच सुरू असताना तुम्हाला ज्या कुठल्या डाऊट्स असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. तर आपण आज पहिलं लेक्चर सुरू करू. एमपीएससी तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जे 300 आर्टिकल म्हणजे घटनेच्या 315 नुसार जे आपलं पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं त्या अंतर्गत प्रत्येक राज्यासाठी एक किंवा 2-3 राज्यांसाठी एक पब्लिक सर्व्हिस कमिशन असावं आणि त्या संदर्भात महाराष्ट्रासाठी एक आपलं वेगळं म्हणजे प्रत्येक राज्याचं वेगळं वेगळं पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं. तर आपल्याला एमपीएससी साठी एक वेगळं कमिशन आहे ज्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या सर्व क्लास 1 आणि क्लास 2 म्हणजे वर्ग 1 आणि वर्ग 2 आणि गेल्या काही वर्षापासून वर्ग 3 च्या काही पदांच्या काही वर्ग 1 आणि 2 च्या सर्व प्रकारचे पद हे कोण भरतं? महाराष्ट्र शासनाचे तर एमपीएससी भरतं. आणि वर्ग 3 चे काही पदांचे म्हणजे वर्ग 3 अंतर्गत बरेचसे असे पद येतात तर त्या अंतर्गत काही पदांच्या पदभरती ही जी आहे ती एमपीएससी तर्फे करते किंवा काही पद असे आहेत की ते जिल्हा निवड समिती किंवा काही कंत्राटी लेवलवर किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर भरल्या जातं. तर त्यासाठी एक वेगळा असा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो वेगवेगळ्या कंपनीला वगैरे समथिंग. तर हे झालं स्टेट सर्व्हिसच्या संदर्भात. स्टेट सर्व्हिस. तर आपण आज क्लास 1 आणि क्लास 2 हे क्लास 1 मध्ये हे सर्व राजपत्रित येतात. राजपत्रित त्याला काय म्हणतो आपण तर गॅझेटेड म्हणतो. मराठीत शब्द त्याला गॅझेटेड आहे. गॅझेटेड. आणि वर्ग 2 हे सुद्धा क्लास 1 आणि क्लास 2 याच्यामध्ये 2 टाइप येतात राजपत्रित मध्ये. आणि क्लास 2 मध्ये 2 गोष्टी येतात, एक राजपत्रित आणि एक येते अराजपत्रित. आता अराजपत्रित काय भानगड आहे बघू. तर क्लास 3 आणि क्लास 4 हे अराजपत्रित असते, याचा काही राजपत्र वगैरे नसतं. तर राजपत्रित आणि अराजपत्रित म्हणजे गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड असे 2 प्रकार या ठिकाणी पडतात. आता राजपत्रित आणि अराजपत्रित म्हणजे काय तर या गॅझेटेड ऑफिसर हे सुद्धा 24 तास कामावर असतात आणि हे यांना सहाय्यक म्हणून 24 तास कामावर असू शकतात, असतातच नाही. कारण यांचा ऑफिशियल टायमिंग असतो अराजपत्रित वाल्यांचा आणि यांचा क्लास 1 असू दे किंवा क्लास 2 असू दे यांना 24 आवर्स शासन कामावर ठेवू शकतात किंवा कामावर बोलवू शकतं. यांना कुठल्याही प्रकारचं कामात हलगर्जीपणा करता येत नाही किंवा पळवाटा काढता येत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना पाट्या टाकून तर तसं करता येत नाही. म्हणजे जसं तलाठी म्हणा ग्रामसेवक म्हणा त्याच्याकडे 3-4 गावाचा कारभार किंवा 3-4 कार्यालयाचा कारभार दिलेला असतो. तर त्यावेळेस काय म्हणतो की तो असतो घरी आणि तो काय सांगतो की मी या गावी आहे. त्या गावीचे लोक फोन करतात तर म्हणतात की मी आणखी दुसऱ्या-तिसऱ्या गावी आहे. म्हणजे असं पळवा पाट्या टाकण्याची कामं त्या क्लास 3 लेवलला किंवा जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदे अंतर्गत जे पद भरतात
क्लास 3 क्लास 4 चे त्या पदांसंदर्भात अशा पाट्या टाकता येऊ शकतात. मात्र क्लास 1 आणि क्लास 2 च्या बाबतीत किंवा राजपत्रितच्या बाबतीत आणि अराजपत्रितच्या बाबतीत असं गोष्टी करता येत नाही. यांची ड्युटी असते 24 आवर्स 24 आवर्स बाय 7 बाय 365 डेज. माहिती सुट्ट्या कुठे आल्या? ऑफकोर्स ज्या नियमानुसार आहे त्या सुट्ट्या आहेतच. मात्र जरी सुट्ट्या असल्या तरी हे अधिकारी या पदावर असतात. Got it? अराजपत्रितचं काय आहे तर यांना जो काही आपला 9 ते 6 चा टायमिंग असतो ऑफिशियल टायमिंग हा असतो. मात्र यांना मदतनीस म्हणून किंवा यांनी कामावर बोलवल्यानंतर यांना कंपल्सरी हे 24 आवर्स ड्युटी करावी लागते. सर एक बोलायचं होतं. मी पायल रामटेके बोलते. बोला बोला. सर जे कंबाईन आहे त्याच्यामध्ये पण क्लास 3 येते की क्लास 2 येतं? सांगतो 2 मिनिटं सांगतो. क्लास 2 आहे याच्यामध्ये अराजपत्रित येतं आणि क्लास 3 जे आहे आता एमपीएससी तर्फे या क्लास 1 आणि क्लास 2 राजपत्रित साठी जी परीक्षा घेतली जाते ती आहे आपली एमपीएससी राज्यसेवा. लक्षात. आणि अराजपत्रित याच्यामध्ये फक्त आणि फक्त क्लास 2 येतात. त्यांचं प्रमोटिव्हली नॉन गॅझेटेड क्लास 2 वरून गॅझेटेड क्लास 2 प्रमोशन होतं किंवा पदोन्नती होते आणि क्लास 2 गॅझेटेड वरून त्याच्यानंतर त्यांचं राजपत्रित किंवा गॅझेटेड क्लास 1 म्हणून सिलेक्शन होतं. अशा प्रकारचं स्टेप बाय स्टेप त्यांचं प्रमोशन होतं. मात्र या क्लास 2 अराजपत्रित किंवा क्लास 2 नॉन गॅझेटेड साठी एमपीएससी तर्फे कंबाईन ग्रुप बी अशा प्रकारची परीक्षा घेतली जाते. जी कोण घेतं? एमपीएससी घेतं. हे अराजपत्रित साठी कंबाईन ग्रुप बी घेतलं जातं आणि क्लास 3 साठी कंबाईन ग्रुप सी. परीक्षा या तो सेम आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही आहे. मात्र प्रश्न पत्रिकामध्ये जी प्रश्नांची काठिण्य पातळी असते किंवा डिफिकल्टी लेवल ज्याला म्हणतो आपण तर ही या 2 परीक्षामध्ये कमी जास्त आहे. ऑफकोर्स ग्रुप बी आहे, क्लास 2 ऑफिसर आहे, जरी नॉन गॅझेटेड असलं तरी थोडीशी याच्या तुलनेत डिफिकल्टी लेवल जास्त असणार आहे. आणि याच्यात कुठल्याही प्रकारचं स्पेशल एज्युकेशन लागत नाही का? ग्रुप बी असल्यामुळं. मात्र कंबाईन ग्रुप सी मध्ये प्रत्येक पदासाठी थोडं बहुत स्पेशल एज्युकेशन किंवा स्पेशल क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे. तर बाकी अराजपत्रित असो किंवा राजपत्रित असू दे, क्लास 1 असू दे, क्लास 2 असू दे, याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं स्पेशल असं म्हणजे क्वालिफिकेशन ठेवलेलं नाहीये. सिलेक्टेड पद सोडले तर. आता राजपत्रित मध्ये एक आरटीओ नावाचं एक पद येतं. आरटीओ म्हणजे काय तर रिजनल ट्रेनिंग ऑफिसर म्हणजे प्रादेशिक परिवहन अधिकारी हे एक आहे. त्याच्यानंतर एक एएफसी नावाची किंवा वित्त व लेखाधिकारी अशा नावाचं एक पद असतं जे जनरली आपण पंचायत समितीमध्ये असतं किंवा जिल्हा परिषद मध्ये असतं किंवा मग जर समजा पदोन्नतीने त्यांचं नगर परिषद आणि महानगरपालिका या ठिकाणी पण त्यांची ट्रान्सफर म्हणजे आपण बदली होऊ शकते. तर यासाठी त्यांना कॉमर्स फॅकल्टीचं असणं कंपल्सरी आहे. या ठिकाणी आरटीओ साठी सायन्स फॅकल्टीच असणं कंपल्सरी आहे. या राज्यसेवेअंतर्गत हे पद भरले जातात. याच्यासाठी स्पेशल क्वालिफिकेशन आहे. तसंच डीवायएसपी साठी बरं यातल्या हे झालं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. या पुन्हा उंची म्हणजे हाईट याची क्रायटेरिया टाकलेली आहे. पुरुषांसाठी छाती म्हणजे चेस्टची पण क्रायटेरिया मिनिमम आणि फुगून म्हणजे न फुगवता आणि फुगून अशा 2 प्रकारची क्रायटेरिया या ठिकाणी आरटीओ साठी पण आहे. आणि सेम बऱ्याच लोकांची फेवरेट पोस्ट कुठली डीवायएसपी आणि एसीपी या ठिकाणी पण उंचीची क्रायटेरिया किंवा उंचीची हाईट म्हणजे क्रायटेरिया उंचीचा दिलेला आहे. किती आहे?
65 सेंटीमीटर पुरुषांसाठी म्हणजे जेंट्ससाठी आणि 157 सेंटीमीटर हे कोणासाठी तर स्त्रियांसाठी लेडीजसाठी आहे. त्यांच्यासाठी चेस्टची पण क्रायटेरिया त्यांनी टाकलेला आहे. 79 सेंटीमीटर आणि प्लस 5 सेंटीमीटर मिनिमम त्यांनी फुगवली पाहिजे म्हणजे 79 आणि 84 अशा प्रकारचं आहे. तर हे याच्यात त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे की ह्या जर क्रायटेरिया असेल तरच आपण या पदासाठी सिलेक्ट होऊ. अदरवाईज 165 पेक्षा कमी उंची जर असेल किंवा ख्याती जर अशी असेल म्हणजे आता जनरली काही लोकांची म्हणजे जनरली असतेच त्याच्याबद्दल दुमत नाही अगदी फार किरकोळ तब्येत असली तरच अशा प्रकारचं त्यांचं शरीर यष्टी नसते. तर 165 आणि 157 म्हणजे इकडे 5.5 म्हणजे 5 फूट 5 इंच अशा प्रकारची हाईट असली पाहिजे. तर हे झालं आपल्या राजपत्रित आणि अराजपत्रित संदर्भात थोडस विस्तार म्हणजे एक्सप्लेनेशन. आलं लक्षात? त्याच्यावर कोणाला काही प्रश्न आहे का? चला ठीक आहे. तर आपली जी एमपीएससी तर्फे राज्यसेवा नावाची एक परीक्षा घेतली जाते. तर ही राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण इतरही काही परीक्षेचा ऑटोमॅटिकली आपला अभ्यास होत असतो. दुमत नाही. कारण काय तर महाराष्ट्राची सर्वात मोठी परीक्षा आहे. सर्वात महत्वाच्या आणि सर्वात मोठ्या पदांच्या संदर्भात पण ही परीक्षा निवड करते. त्याच्यामुळे ही परीक्षा अतिशय महत्वाची असल्यामुळं आपण या राज्यसेवेचा अभ्यास करत असताना आपण इतरही परीक्षेचा अभ्यास म्हणजे सोबतच पॅरलली करू असतो. बरं मग याच्यासोबत आपण जी राज्यसेवा आहे याच्यासोबत ग्रुप बी ग्रुप सी यांचे ऑटोमॅटिकली बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 70 ते 80% सिलेबस हा कॉमन असतो. मात्र याची काय प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी ही कंपॅरेटिव्हली ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या तुलनेत साहजिक आहे जास्तच असणार आहे. तर ही झाली राज्यसेवेच्या संदर्भात. आपण थोडस विस्तार बघूया. याचे 3 टप्पे असतात परीक्षेचे. एक असते आपली पूर्व परीक्षा प्रिलिमिनरी परीक्षा जी असते याच्यामध्ये 2 पेपर असतात. 2 पेपर असतात आणि हे 2 पेपर प्रत्येक पेपर हा 200 मार्काचा एक पेपर असतो. याच्यामध्ये एक जीएस आणि एक सीसॅट हे 2 पेपर आपल्या दोन्ही परीक्षे म्हणजे पूर्व परीक्षेला 2 पेपर असतात. पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे जीएस चा सकाळी पेपर असतो आणि सीसॅटचा दुपारी असतो. जनरली 10 ते 12 आणि 2:30 ते 3:30 2:30 ते 4:30 अशा प्रकारचं टायमिंग 2-2 तासाचा कालावधी दोन्ही पेपरला असतो. प्रत्येकाला 2 तास. ऑफलाईन बेसिसवर पेपर होतो. लक्ष ठेवा. सध्या तरी ऑफलाईन बेसिसवर होतो. फ्युचरमध्ये जर समजा शासनाने तशा प्रकारचं काही निर्णय घेतला तर ते ऑनलाईन पण होऊ शकते. सध्या अशा प्रकारचं कुठलंही नाही म्हणजे पूर्व परीक्षा किंवा एमपीएससी तर्फे कुठल्याही पदाची परीक्षा सध्याच्या कंडिशनला ऑनलाईन घेतल्या जात नाही. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच असतात. आता या जीएसच्या पेपरमध्ये 2 तासामध्ये 100 क्वेश्चन असतात. आणि म्हणजे की प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स. लक्षात पूर्व परीक्षेमध्ये. आणि या ठिकाणी सीसॅट मध्ये 2 तासामध्ये आपल्याला 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात किंवा 80 क्वेश्चन असतात. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स तर 2.5 मार्क. 80 क्वेश्चन. आता विचार करा की जर प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2.5 क्वेश्चन असेल 2.5 मार्क्स असेल प्रत्येक क्वेश्चनला इकडे 2 मार्क्स असेल एका क्वेश्चनला तर त्या ठिकाणी काठिण्य पातळी कशी असेल याचा विचार आपण केला पाहिजे. लक्षात. कारण की राज्यसेवेतर्फे 2 तासामध्ये 100 क्वेश्चन असतात. 2 मार्काला 1 क्वेश्चन. ते जर ग्रुप बी किंवा ग्रुप सी च्या बाबतीत जर घेतलं
तर तर एका तासामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. इकडे 2 तास 100 क्वेश्चन, तिकडे 1 तास 100 क्वेश्चन. पूर्व परीक्षा असू दे किंवा मुख्य परीक्षा असू दे, आपल्या म्हणजे तिकडे सेम एका तासामध्ये 100 क्वेश्चन. एवढ्या स्पीडली त्या ठिकाणी आपल्याला डिसिजन करायचा असतो, तो प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो, तो पेपर सॉल्व्ह करायचा असतो. मात्र या ठिकाणी आपल्याला 2 तासामध्ये 2 मार्क एका क्वेश्चनला अशा प्रकारचे 100 क्वेश्चन निवांत शांत डोक्याने सॉल्व्ह करायचे असतात. या ठिकाणी सीसॅट हा एक प्रकार असतो. सध्याच्या कंडिशनला हा पेपर कंपल्सरी आहे. भविष्यात अशा प्रकारचा म्हणजे क्वालिफाय होऊ शकतो. सध्या दोन्ही मिळून आपला स्कोर डिसाइड होतो. या ठिकाणी 80 मार्काला, म्हणजे आता याच्यात बरेच जण कन्फ्युज होतात. सीसॅटचा आपण डिटेल अनालिसिस बघूया की कशा प्रकारचा सीसॅटचा पेपर असतो. तर जीएस म्हणजे काय, तर जनरल स्टडीज म्हणजे काय, साध्या सोप्या भाषेत सामान्य अध्ययन. त्याला मराठीत पण सामान्य अध्ययन म्हणतात आणि हिंदीमध्ये पण सामान्य अध्ययनच हाच शब्द आहे, त्याला वेगळा शब्द नाही आहे. याच्या इकडे काय म्हणतात, तर सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. काय आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. बरेच जणांचा गैरसमज होतो का सीसॅट म्हणजे फक्त आणि फक्त काय, तर गणित आणि बुद्धिमत्ता. नाही. ज्यावेळेस आपण जेव्हा डिटेल अभ्यास एक्सप्लेनेशन बघू त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. बरेच जणांचा गैरसमज होतो की सर बुद्धिमत्तेचे मी खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो, माझं 12वीला सायन्स होतं किंवा मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, माझं गणित खूप छान आहे, मग मी हा सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट हा जो पेपर आहे किंवा सीसॅटचा जो पेपर आहे तो मी खूप इझिली टॅकल करू शकतो. तर असा गैरसमज आहे. गैरसमज तुम्ही बाळगू नका. कारण काय होतं की इगो आणि गैरसमज या दोन गोष्टीमुळे आपण बरेचसे असे नुकसान करून चुकतो. म्हणजे ग्रॅज्युएशनला मला किंवा 12वीला मला 10वीला मला खूप चांगले मार्क्स आहे, मग मी तर आता एमपीएससी अशी एका पट्ट्यात काढू शकतो, तसं नाही. तो इगो झाला. आणि गैरसमज काय, तर माझं त्या गणिताचं म्हणा किंवा माझं एखाद्या विषयाचं ज्ञान खूप छान आहे, त्याच्यामुळे मी एखादी आपली एमपीएससी जी पेपर पद्धती आहे किंवा जी प्रोसेस आहे ती मी खूप छान प्रकारे हँडल करू शकतो आणि पटकन एका अटेम्प्ट मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी डेप्युटी कलेक्टर किंवा डीवायएसपी होऊ शकतो. नाही, तो गैरसमज झाला. लक्षात, इगो आणि गैरसमज. एका अटेम्प्ट मध्ये होऊ शकता, व्हेरी गुड, बट पहिल्याच अटेम्प्ट मध्ये होईलच त्याची काही गॅरंटी आहे. कारण तुम्ही योग्य प्रकारे ती प्रोसेस समजून घेतली पाहिजे, त्याचा सिलेबस समजून घेतला पाहिजे, त्याच्यात कशा प्रकारचं अभ्यास करायचा ते समजून घेतलं पाहिजे. तुम्ही सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणा किंवा चांगल्या क्लासेसचा गायडन्स घेतलं पाहिजे किंवा मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि वेळोवेळी तुम्ही टच मध्ये राहिले पाहिजे, हे सर्वात महत्वाचं. म्हणजे काय होतं की क्लास तुम्हाला क्लास झाल्यानंतर साथ देईल त्याची काही गॅरंटी नसते. मात्र या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी असतं की अपडेट राहणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे. लक्षात, तुमची गरज आहे. तर या ठिकाणी असो, या ठिकाणी 80 क्वेश्चन आहे, प्रत्येक क्वेश्चनला 2.5 मार्क्स आहे. जर विचार करा की एका क्वेश्चनला जर 2.5 मार्क आहे तर त्या प्रश्नाची काठिण्य पातळी ही कशी असणार आहे? ऑफकोर्स जास्त असणार आहे, कारण आतापर्यंत आपण पाहिलं की 1 मार्काचा एक क्वेश्चन होता ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये. तर तिकडे मॅथ रिझनिंगचे किंवा गणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न असतात ते कशा प्रकारचे असतात आणि ह्याच्यामध्ये 2.5 मार्काचे आहे, तर ह्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस असेल नक्कीच, डेफिनेटली, बरोबर आहे ना? तर अशा प्रकारचे चेंजेस किंवा अशा प्रकारची अवघड प्रोसेस किंवा अवघड प्रश्न त्याच्यामध्ये असतात. अवघड नसतात, मात्र 2.5 मार्काचे असतात. त्याच्यामुळे थोडंसं कम्पॅरेटिव्हली दर्जा हा थोडा वरचा असणार आहे किंवा उच्च असणार आहे. हे झालं 200 आणि हे 200 किती झाले, हे टोटल 400 मार्क्स. किती मार्क्स, 400 मार्क्स. तर या 400 पैकी साधारणतः 200 प्लस, जनरली 200 प्लस 200 ते 205 पर्यंत हा जनरल किंवा जनरल कॅटेगरी म्हणा किंवा ओपन कॅटेगरी यांचा कट ऑफ असतो. याच दरम्यान म्हणजे ओबीसी एससी हे पण प्रिलिमिनरीचे कट ऑफ हे अप्रोक्स तेवढेच असतात. फार फार तर एखादा मार्काचा फरक असतो, त्याच्यापेक्षा फरक नसतो. लक्षात, त्याच्यामुळं 50% प्लस 50 to 52% एवढं आपलं पासिंग आहे. म्हणजे जर तुम्ही 10वी मध्ये 12वी मध्ये किंवा ग्रॅज्युएशन मध्ये फार असे 90-95% घेतलेले असेल तर त्याचा इगो बाळगायचा नाही, कारण इथं 50 ते 52% तुम्हाला लागतात. आणि हे पण
बऱ्याच जणांना पहिल्या पूर्व परीक्षेत किंवा पहिल्यांदा मिळत नाही, कारण याच्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. नक्कीच आपण तुमच्याकडून घेऊ करू. त्यातल्या त्यात हे पेपर सॉल्व्ह करत असताना यांचं स्वरूप काय असतं, तर यांचं स्वरूप असतं की हे असतात एमसीक्यू टाईप. दोन्ही पेपरचे टोटल 100 क्वेश्चन आणि हे 80 क्वेश्चन, 180 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनला 4 ऑप्शन असतात, ए, बी, सी आणि डी. 1 2 3 4. प्रत्येक ऑप्शन प्रश्नाला 4 ऑप्शन असतात. 4 पैकी एक प्रश्न म्हणजे एक ऑप्शन तुम्हाला फायनल उत्तर म्हणून निवडायचा असतो तुमच्या आन्सर शीट मध्ये, त्याला गोल करायचा असतो अशा प्रकारचा. आणि त्याच्यानंतर एकदम फायनल पेपर झाल्यानंतर म्हणजे शेवटच्या 2 मिनिटात तुम्ही त्या आन्सर शीट मध्ये त्या 100 पैकी म्हणा किंवा त्या 80 पैकी किती प्रश्न सॉल्व्ह केले आहेत, किती अटेम्प्ट केलेले आहेत, तो आकडा तुम्हाला उत्तर पत्रिकेत नमूद करायचा असतो, मेन्शन करायचा असतो. जर तुम्ही केला नाही तर तुमची आन्सर शीट फायनल म्हणून किंवा तुमची आन्सर शीट चेक केल्या जात नाही. लक्षात ठेवायचं. लक्षात म्हणजे एखाद दुसरा प्रश्न इकडे सॉल्व्ह करताना कमी झाला वेळामुळे तरी चालेल, मात्र प्रत्येक प्रश्नाचं आपण त्या मेन्शन केलं पाहिजे. नाहीतर असं होऊ नये की मी अगोदरच म्हणजे शेवटचे 5 मिनिट राहिले आणि 2 मिनिटांमध्ये जर समजा आता ह्या 80 पैकी मी 71 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि त्याच्यानंतर अजून मी एखाद दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि हे अटेम्प्ट केलेले आणि तुम्ही नमूद केलेले किंवा मेन्शन केलेले या दोन गोष्टीत जर फरक असेल किंवा डिफरन्स असेल तर लक्षात ठेवायचं की तुमचा पेपर चेक होणार नाही. कळलं? म्हणजे तुमच्या ह्या एवढ्या मेहनतीला काय होणार आहे, वेस्ट, फक्त गई बफेलो पाणी, अशा टाईपची प्रोसेस तुमच्या या सर्व गोष्टीला होईल. म्हणजे जे तुमची वर्षभराची किंवा 4-6 महिन्याची वर्षभराची तुमची मेहनत असेल ती सर्वच्या सर्व वेस्ट होईल का पाण्यात. हे झालं पूर्व परीक्षेच्या संदर्भात. बरं, आता हे 100 पैकी किती सॉल्व्ह करायचे किंवा ह्या 80 पैकी किती सॉल्व्ह करायचे, जेवढे आले तेवढे, नो डाऊट, कोणी तुम्हाला अडवलेलं नाही. 2019 पर्यंत याचे निगेटिव्ह मार्किंग होतं 1/3. कळलं? काय होतं? 1/3. मात्र आता या ठिकाणी आता 2020च्या पूर्व परीक्षेपासून आता तुमचं जे निगेटिव्ह आहे ते 1/4 झालेलं आहे. 1/4 म्हणजे 0.25. लक्षात? किंवा आपण 0.5 असं म्हणू शकतो. का तर 2 मार्काचा एक क्वेश्चन आहे म्हणून. कळलं? आणि 1/3 म्हणजे काय तर 0.66 म्हणजे काय तर एवढे मार्क्स तुमच्या अगोदर कमी व्हायचे. आता हा 2 मार्काचा असला तरी 2 मार्काचा असला तरी तुमचे 1:4 तुमचं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि 2.5 मार्काचा असला तरी तुमचा 1:4 एवढाच तुमचा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त होणार नाही. कळलं? अशा प्रकारची आपली पूर्व परीक्षेची प्रोसेस असते. प्रश्न कसे असतात, त्या पेपरचं नाव काय असतं, या सर्व गोष्टी आहेत. वाटेल? चला, याच्याबद्दल कोणाला काही अडचण, काही राहिलंय, काय अडचण नाही ना? नक्की. चल, आणि मी जेव्हा म्हणजे बोर्डवर लिहितो किंवा काही गोष्टी बोलत असतो तर त्यावेळेस मी तुम्हाला अगोदरही सांगितलं तर नेहमी सांगत असतो तुम्ही माझं लेक्चर करा किंवा कुणाचंही लेक्चर करा. काय होतंय की लेक्चर करणारे म्हणजे लेक्चर जी व्यक्ती देते ती खरंच खूप मेहनत करून लेक्चर देत असते. तेव्हा तुम्ही मन लावून ती गोष्ट लेक्चर ऐकत जावा, ते करत जावा आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात, बोलत असतात ती व्यक्ती, त्यावेळेस तुम्ही खरंच ती गोष्ट नोट डाऊन करत जा. हे नोट्स देईल तेव्हा देईल ते तुमच्यापर्यंत येईल, त्याबद्दल नोट डाऊन, नो डाऊट. मात्र काय होतं की बरेचदा शिकवताना एखाद दुसरा असा शब्द असतो की तो बोलता बोलता म्हणजे वेळेवर तो लक्षात येतो आणि वेळेवर सांगितला जातो, मात्र तो नोट्स पर्यंत कधी कधी असं वाटतं की दुर्लक्ष होऊन जातं. त्याच्यामुळे तो एखाद दुसरा पॉईंट तुमच्या नक्कीच कामात येतो. तर ही अशी प्रोसेस आपली पूर्व परीक्षेची आपण पाहिली. आता आपण बघू की ही पूर्व परीक्षा झाली. ओके, त्याच्यानंतर साधारणतः आपली परीक्षा म्हणजे कुठली मुख्य परीक्षा म्हणजे परीक्षेचा दुसरा टप्पा आता
येईल. आता दुसरा टप्पा म्हणजे काय, तर मुख्य परीक्षा. ही आपली सेकंड स्टेज असते. हा हा. चल. तर आपली असते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा म्हणा की याला आपण मेन्स ही अशा प्रकारची म्हटल्या जाते. आता ह्याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये आता या ठिकाणी सेम म्हणजे जसं पूर्व परीक्षेला आपली एमसीक्यू टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन होते, त्याच प्रकारे या ठिकाणी पण मुख्य परीक्षा ही एकंदरीत 800 मार्कांची असते. किती मार्कांची असते? 800 मार्कांची आपली मुख्य परीक्षा असते. बघूयात 800 मार्काचं काय पद्धत आहे. पहिलं आपलं GS1 म्हणजे सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, त्याच्यानंतर सामान्य अध्ययन 3 आणि चौथा आपलं सामान्य अध्ययन 4. तर अशा प्रकारचे 4 पेपर असतात जे प्रत्येक पेपरला 150 मार्क, किती 150 मार्क आणि 2 तास. 150 मार्क्स असतात म्हणजे 150 मार्क असतात आणि 150 क्वेश्चन. लक्षात. म्हणजे आता विचार करा की काठिण्य पातळी कोणत्या परीक्षेची जास्त असते, मुख्य. तर 150 क्वेश्चन आणि 150 मार्क्स. पूर्व परीक्षेला 100 क्वेश्चन आणि 200 मार्क, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क पूर्व परीक्षेमध्ये आणि इथं एका प्रश्नाला 1 मार्क. लक्षात. म्हणजे मला एक सांगा, तो एक लॉजिकली विचार करू शकतो की या ठिकाणी पूर्व परीक्षा सोपी असेल की मुख्य परीक्षा सोपी असेल. मुख्य परीक्षेचा काठिण्य पातळी ही जास्त असेल की पूर्व परीक्षेची काठिण्य पातळी जास्त असेल. कळलं? बर. त्यातल्या त्यात तुम्हाला तिकडे 100 क्वेश्चन हे 2 तासासाठी असतात. एका तासामध्ये तुम्हाला 50 तुम्हाला डिसिजन त्याच्यावर घ्यायचं असतं. मात्र मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला 150 क्वेश्चन 2 तासामध्ये असतात. लक्षात. म्हणजे एका तासामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन असतात? एका तासामध्ये तुम्हाला 75 क्वेश्चन असतात. लक्षात. आणि पूर्व परीक्षेला एका तासामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन असतात. म्हणजे पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांच्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही अप्रोक्स बऱ्यापैकी सेम असते. फार असा डिफरन्स नसतो. कारण काय की तिकडे 50 क्वेश्चन असतात, इकडे 75 क्वेश्चन असतात. 75 असल्यामुळं इकडे तुम्हाला 1 मार्काचा 1 क्वेश्चन आहे, इकडे 50 क्वेश्चन आहे, 2 मार्काचा 1 क्वेश्चन. लक्षात. तर अशा प्रकारे हे GS1, GS2, GS3 आणि GS4 म्हणजे सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4 असे 4ही पेपर तुम्हाला प्रत्येकी 150 मार्काला असते. प्रत्येक पेपरमध्ये 150 क्वेश्चन असतात. प्रत्येक पेपरला 2 तास हा वेळ असतो. बरं. या असं आहे की जसं पूर्व परीक्षेला सकाळी 1 पेपर आणि दुपारी 1 पेपर, म्हणजे सकाळी 10 ते 12 1 पेपर आणि 2:30 ते 4:30 1 पेपर असतो. त्याच प्रकारे इकडे पण GS1 आणि GS2 हा एका दिवशी असतो. GS3 आणि GS4 एका दिवशी असतो. कळालं? हा. तर या ठिकाणी मुख्य परीक्षेचे जे GS किंवा सामान्य अध्ययन आहे हे किती मार्काचे झाले? तर हे झाले एकंदरीत 150 × 4 म्हणजे 150 × 4 किती झाले? 600 मार्क, म्हणजे 600 मार्काचं आपलं GS किंवा सामान्य अध्ययन आहे. बर. आता याच्यानंतर याच्यात अजून 5वा आणि एक 6वा पेपर असतो. कुठला? तर एक असतो इंग्लिश मराठी MCQ टाईप
आणि एक असतो इंग्लिश प्लस मराठी, हा असतो रिटर्न. लक्षात. हा, तर इकडे प्रत्येक क्वेश्चनला 4-4 चॉईस असतात. सेम कंडिशन या आपल्या एमसीक्यू टाइप किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन इकडे काय असतं की इंग्लिश आणि मराठी या दोन विषयाचा एक पेपर असतो. याला मात्र 1 तास असतो. किती तास असतो? 1 तास, म्हणजे 60 मिनिटं असतात आणि तुमचे मार्क्स असतात 100. क्वेश्चन असतो 100. लक्षात. म्हणजे याची काठिण्य पातळी ही लक्षात ठेवायची. हा पेपर इंग्लिश मराठीचा एमसीक्यूचा पेपर, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा पेपर, त्यातल्या त्यात ग्रुप बी च्या मुख्य परीक्षेचा इंग्लिश मराठीचा पेपर, ग्रुप सी च्या इंग्लिश मराठीचा मुख्य परीक्षेचा पेपर, हे बऱ्यापैकी सेम सिलेबस आहे. कळलं? दुसरं, याची काठिण्य पातळी पण बऱ्यापैकी म्हणजे 90% हे सेम लेवलचे असतात किंवा सेम दर्जाचे असतात. यांची काठिण्य पातळी ही बऱ्यापैकी सेम लेवलची असते. मग घोडा अडतं कुठं? घोडा अडतं आपल्या इकडं रिटर्न मध्ये. हा, कारण आता इथं इंग्रजी आणि मराठी हा पेपर आपल्याला इथे असतात 3 तास. किती? 3 तास. किती मार्काचे असतात? 100 क्वेश्चन, सॉरी 100 मार्क्स. आणि या ठिकाणी पेपरचे 2 भाग असतात. एक असतो इंग्रजीचा 50 मार्काचा, दुसरा असतो मराठीचा 50 मार्काचा. 3-3च क्वेश्चन असतात, फार जास्त क्वेश्चन नसतात. आपण त्याच्यावर डिटेल डिस्कस करू. बरं, आता अगोदर काही वर्ष अगोदर झालं होतं की या पेपर मध्ये बरेचसे असे चेंजेस झाले. म्हणजे लिखाण कामाचा पेपरचे जे आहेत म्हणजे रायटिंगचे जे मार्क्स आहे ते आपण गृहीत धरायचे, फायनल रिझल्ट मध्ये गृहीत धरायचे की नाही धरायचे. त्याच्यानंतर या दोन्ही मिळून टोटल द्यायची की नाही द्यायची, फक्त एकाच पेपरची, असे वगैरे वगैरे. डोंट वरी, आता त्या सर्व गोष्टी आपण विसरून पास मध्ये काय झालं काही घेणं देणं नाही. तुम्हाला काही कुठल्या परीक्षेत प्रश्न विचारणार नाही किंवा मुलाखतीत पण अशा प्रकारचा प्रश्न विचारणार नाही की तुम्ही 2021-22 ची परीक्षा देत आहात आणि 2014 मध्ये पेपर पॅटर्न काय होता किंवा इंग्लिश मराठीचा सिलेबस काय होता किंवा पद्धती कशी होती, काही घेणं देणं नाही. आज आहे ना, बस. आज काय आहे? जीएस चे 4 पेपर, त्याच्यानंतर इंग्लिश मराठीचा एमसीक्यूचा एक पेपर जो 1 तासाचा असतो, 100 क्वेश्चन असतात आणि 100 मार्काचा असतो. त्याच्यानंतर इंग्लिश मराठीचा एक रिटर्नचा पेपर असतो, त्याच्यासाठी 3 तास वेळ असतो आणि तो पण 100 मार्काचा असतो. लक्षात. तर अशा प्रकारची आपली मुख्य परीक्षा एकंदरीत किती मार्काची असते? 150 × 4 म्हणजे 600. हा 100 मार्क एमसीक्यूचा आणि 100 मार्क रिटर्नचा. तर अशा प्रकारे 100 × 100 200 आणि 600 800 मार्काची आपली मुख्य परीक्षा असते. लक्षात. या 800 मार्काची मुख्य परीक्षा असते. लक्षात. कोणाला काही डाऊट? नक्की बघा. नाही असणार नक्की असणार. डाऊट तर असणार, कारण डाऊट असल्याशिवाय गाडी पुढे चालत नाही. तर हे झालं मुख्य परीक्षेची पद्धती. याच्यानंतर आपली फायनल स्टेज म्हणजे तिसरा टप्पा आणि अंतिम टप्पा जो फायनल सिलेक्शन असतो तो आपला असतो पर्सनॅलिटी टेस्ट. पर्सनॅलिटी टेस्ट याला लोक बरेचसे मुलाखत म्हणतात. मुलाखत अशी पद्धती आहे की याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांचे उत्तर, तुमचं नॉलेज किती आहे वगैरे वगैरे या गोष्टी तुमच्या मुलाखतीमध्ये चेक केल्या जातात. म्हणजे तुम्ही किती हुशार आहात वगैरे वगैरे. मात्र पर्सनॅलिटी टेस्ट ह्याच्यामध्ये काय आहे तर तुमची पर्सनॅलिटी एका अधिकाऱ्याच्या सारखी, म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यासारखे कपडे घातल्यानंतर अधिकाऱ्यासारखे दिसतात का वगैरे वगैरे ह्याचं काही घेणं नाही. तुम्ही जे ज्या ठिकाणी आता आपण पाहिलं की 2-3 पद सोडले तर तुम्हाला हाईटचा क्रायटेरिया नाही, म्हणजे अगदी 5 फुटाचे जरी असले ना काही फरक नाही पडत. मात्र आलेल्या डिसिजन किंवा आलेल्या समस्या एक अधिकारी म्हणून तुम्हाला कशा सॉल्व्ह करता येतात हे चेक करण्यासाठी इथं पर्सनॅलिटी टेस्ट दिलेली आहे. तुम्ही 6 फुटाचेच असले पाहिजे, भले मोठ्या तब्येतीचे असले पाहिजे असं काही क्रायटेरिया दिलेला नाहीये. 5 फुटाचा अगरबत्ती पैलवान माणूस असला तरी चालतो. मात्र पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये त्याने अशा प्रकारची सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे. तुम्ही अधिकारी लेवलचे आहात
तर तुम्हाला सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे. एखादा मोर्चा म्हणजे समजा आता तुम्ही तुमच्या कार्यालयाचे प्रमुख म्हणून असतात, तर त्या प्रमुख म्हणून जर एखादा मोर्चा आला तर तो प्रश्न किंवा ती सिच्युएशन तुम्हाला हँडल करता आली पाहिजे. एखादा व्यक्ती जर फोर्सफुली म्हणजे चुकीचे डॉक्युमेंट्स देऊन जर तुम्हाला एखाद्या कागदावर सही करण्यास भाग पाडत असेल बळजबरी, हा, तर त्या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारची सिच्युएशन हँडल करता, तर ते तुम्हाला करता आली पाहिजे. ह्याच्यासाठी पर्सनॅलिटी टेस्ट असते. शासनाकडून आलेले निर्णय याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे तुमच्याकडे असतं. त्याच्यामुळं तुमचं किती योग्यरित्या तुम्ही ते काम पार पाडू शकता किंवा काम करू शकता, या सर्व गोष्टीचं चेकिंग किंवा सर्व गोष्टी चेक करण्याचं काम कोण करते, तर ते पर्सनॅलिटी टेस्ट करते. आलं लक्षात? हा. तर अशा प्रकारे आपली पर्सनॅलिटी टेस्ट होते किंवा त्याला काही लोक मुलाखत म्हणतात. मुलाखत हा शब्द नाही. म्हणजे तर पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये काय होतं की सपोज तुम्हाला 10 प्रश्नाची क्वेश्चन 10 प्रश्न जर विचारले आणि 10 पैकी तुम्हाला 9 प्रश्नांची उत्तरं जर म्हटलं की मला माहिती नाही, पण मला माहित नाही हे म्हणताना तुमच्या डोक्याचं प्रेशर किती असतं किंवा तुम्ही किती पोलाइटली बोलता किंवा किती तुम्ही योग्यरित्या ती सिच्युएशन हँडल करता, हे चेक करण्यासाठी पर्सनॅलिटी टेस्ट आहे. तुम्हाला अपेक्षित नाही की तुम्ही 10 ची 10 प्रश्न उत्तरं बरोबर दिली पाहिजे किंवा उत्तरं दिलीच पाहिजे, नाही. तुम्ही 10 पैकी 9 ची उत्तरं तुम्हाला माहित नसली आणि तुम्ही जर पोलाइटली म्हणजे किंवा योग्यरित्या जर सांगितलं की नाही मला माहिती नाही, मात्र मी माहित करून घेण्याचा प्रयत्न करेल, अशा प्रकारचं जर तुम्ही सिच्युएशन सांगितली त्या उत्तर दिलं आणि ते देत असताना तुमच्या मनाची खालवर खालवर घालमेल कुठे होते, की बरेचदा असं होतं की अरे मला एकही प्रश्न येत नाही, आता मी कसं करू, पहिला आला नाही, दुसरा आला नाही, तिसरा आला नाही, 5वा 7वा 8वा 9वा 9 प्रश्न आले नाही. 9 प्रश्न एखाद्याला आल्या न आल्यानंतर मग ते खालीवर खालीवर होतं, म्हणजे आपल्यालाच कळत नाही आपला बीपी हाय होतोय का लो होतोय. तर या सर्व गोष्टी करत असताना तुमचं डोक्याचं प्रेशर म्हणा ते किती तुम्ही योग्यरित्या हँडल करता, सिच्युएशन हँडल करता, याच्यासाठी तुम्हाला पर्सनॅलिटी टेस्ट आहे. ठीक हा, नाही तर हे 800 मार्क सफिशियंट होते तुमचं सिलेक्शन होण्यासाठी. ठीक म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि ही आपली पर्सनॅलिटी टेस्ट, याची जी गुण असतात हे असतात 100 गुणांसाठी असते. याच्यामध्ये बरेचदा कमी जास्त म्हणजे कधी 50 मार्काची ठरवतात, कधी 100 मार्काची ठरवतात, मात्र ते मार्काचं काही घेणं देणं नाही. पण दुसरं असं की याच्यात वेळेचा क्रायटेरिया नाही. वेळेची अट म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुणाचं 5 मिनिटात आवरू शकतो, म्हणजे आतमध्ये तुमच्या रूम मध्ये कॅबिन मध्ये एंट्री केल्यानंतर कुणाचा 5 मिनिटात इंटरव्ह्यू होतो, म्हणजे आपली पर्सनॅलिटी टेस्ट होते, किंवा कुणाचे 20 मिनिटं 25 मिनिटं अर्धा तास कधी कधी 40 मिनिटापर्यंत पण तुमची ही पर्सनॅलिटी टेस्ट चालते. बरं, पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये बरेच जण म्हणजे सिलेक्टेड कॅन्डिडेट सांगतात की हे माझा जी टेस्ट आहे ती एवढ्या वेळ झाली, म्हणजे अर्धा तास झाला, 40 मिनिटं झाली. तर हे अंदाजे सांगतात बरं, कन्फर्म नाही. का कन्फर्म नाही, कारण तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा युनिफॉर्म म्हणजे शर्ट पॅन्ट आणि जे काही तुमचे शू वगैरे असतील तेवढंच तुम्हाला, आणि तुम्हाला त्यातल्या त्यात तुम्हाला फक्त रुमाल आतमध्ये नेण्यास परवानगी असते. तुम्हाला कुठलाही घड्याळ देत नाही, कुठलाही पेन देत नाही, कुठलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट देता येत नाही, कुठलंही तुम्हाला खिशात काहीही एक साधा कागद पण देता येत नाही. तुम्हाला फक्त रुमाल दिला जातो. तो पण मला बऱ्याचशा लोकांना घाम येतो, म्हणजे ते पर्सनॅलिटी म्हणजे पॅनल बसल्यानंतर तर ते टेम्परामेंट कसं तुम्ही हँडल करायचं याच्यासाठी तुम्हाला तेवढा एक रुमाल फक्त अलाउ केला जातो, बाकी कुठल्याही गोष्टी अलाउ केल्या जात नाही. त्याच्यामुळे ह्या छोट्या गोष्टी आहेत. हा, मात्र ते कसं सांगतात अप्रोच की जाताना बरेच जण टाइम नोट करतात, मी आल्यानंतर म्हणजे सांगेल माझा इंटरव्ह्यू एवढा चालला तेवढा चालला वगैरे वगैरे. पण त्या रूमचं प्रेशर एवढं असतं ना, आपण विसरून जातो की आपण अगोदर काय टाइम मध्ये एंट्री केली, काय टाइम मध्ये एक्झिट केला. हा, तर जाताना काही लोक टाइम चेक करतात आणि येताना टाइम चेक करतात, किंवा मग सोबतचे जर कार्यकर्ते ओळखीचे असले तर मग अरे बापरे बाबा माझा टाइम किती वाजता मी आतमध्ये एंट्री करतोय किंवा एक्झिट करतोय. पण हे अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे असं काहीच म्हणायचं नाही की सरांचा एवढा वेळ चालला, तेवढा वेळ चालला, माझा एवढा वेळ चालला, असं काही. ठीक आहे, हे झालं पर्सनॅलिटी टेस्ट. आपण पर्सनॅलिटी टेस्टवर पण वर्षभर आपण कशा प्रकारे फोकस करायचा ते आपण पाहू. कारण 10 म्हणजे मुख्य परीक्षा झाल्यानंतर आपण बरेच जे पर्सनॅलिटी टेस्ट साठी तयारी करतात. तर याची तयारी काय असते, तर फक्त काय करायचं, ते अधिकाऱ्यांसारखे ऑफिशियल कपडे घालायचे, फॉर्मल ड्रेस घालायचा, शू घालायचा, कधी नाही तर केलेली ती
इन करायची आणि इन करून आपल्या छान छान एखाद्या क्लासमध्ये जाऊन आपला बायोडाटा द्यायचा आणि जे काही आपलं इन्फॉर्मेशन असेल आणि त्याच्यावर ते सांगतात की कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं, कशी एंट्री करायची आणि रूम मध्ये गेल्यानंतर कसं बिहेव करायचं, कसं बसायचं वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी सांगतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरची जी सिच्युएशन असते ना ती आपल्याला हँडल करायची असते. आणि मात्र एक आहे की मला एक सांगा, जर तुम्ही 23, 24, 25 वर्षाचे असतात, 23, 24, 25 वर्षाची जी तुमची पर्सनॅलिटी असते त्या 10, 12, 15 दिवसात तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये चेंज येऊ शकतो का ते एका छोट्याशा मार्कमुळे? नाही, लक्षात ठेवायचं असं होत नसतं. त्याच्यामुळं आपण या पर्सनॅलिटी टेस्टसाठी वर्षभर तयारी करून घेणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट. बरेच जणांना बोलण्याचं डेअरिंग नसतं, आपली जबाबदारी त्याला येईल आपली बॅच झाल्यानंतर. बरेच जणांना सिच्युएशन हँडल करता येत नाही, आपली जबाबदारी. ज्ञानगंगा अकॅडमीची जबाबदारी की त्याला सिच्युएशन कशी हँडल करायची, त्याला स्टेज डेअरिंग कसं करायचं, त्याला एखाद्या गोष्टीवर पटकन कसं बोलता येईल, ही जबाबदारी ज्ञानगंगा अकॅडमीची त्या विद्यार्थ्यामध्ये आलीच पाहिजे. म्हणजे भलेही आपली वर्षभराची बॅच केल्यानंतर खुदा न खास्ता अशी जर झाली की बाबा नाही आता माझं सिलेक्शनच नाही झालं, मात्र एक लाईफ जगण्याचा किंवा जीवन जगण्याचा एक खूप छान पैकी एक चांगल्या स्टेटसला जाऊन जगण्याचा त्या व्यक्तीला एक मार्ग मिळेल किंवा एक राजमार्ग मिळेल जे आपल्या ज्ञानगंगा अकॅडमी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. हे झालं पर्सनॅलिटी टेस्टच्या बाबतीत. आता आपली पूर्व परीक्षा झाली 200 मार्क सॉरी पूर्व परीक्षा झाली 400 मार्काची. 400 मार्कामध्ये 200 मार्काचे आपले 2 पेपर, त्याच्यानंतर 800 मार्काची आपली मुख्य परीक्षा. याच्यामध्ये आपले किती पेपर? 6 पेपर. किती? GS1, GS2, GS3, त्याच्यानंतर GS4, त्याच्यानंतर इंग्लिश मराठी काय तर MCQ आणि शेवटचा आपला पेपर म्हणजे एक रिटन इंग्लिश मराठी. तर ह्या सर्व गोष्टी आहे, ह्या एवढ्या पेपर आपले होणार आहेत आणि 3 टप्प्यामध्ये आपली एक पर्सनॅलिटी टेस्ट ही होणार आपली 100 मार्काची. आलं लक्षात? हे मेन्स होणार आपली 800 मार्काची. म्हणजे 100, हे 100, हे 800 आणि हे 400 किती झाले? 1300 मार्क. मात्र फायनल सिलेक्शन होत असताना किंवा आपलं जेव्हा सिलेक्शन होतं तेव्हा फक्त हे 800 मार्क आणि हे 100 मार्क किती झाले? 900 मार्क. 900 मार्कापैकी तुमचं सिलेक्शन होत असतं. म्हणजे पूर्व परीक्षेत तुम्ही कितीही मार्क्स घेतले तर तुमचे ते मार्क्स आपल्या रिझल्ट मध्ये गृहीत धरले जात नाही किंवा फायनल काउंटिंग होत नाही. या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त पासिंग पुरते मार्क्स घ्यायचे असतात. क्वालिफाईंग असते सॉरी पासिंग तुमचं ह्या 400 पैकी ठरत असतं. जो काही आयोगाने दिलेला किंवा MPSC ने दिलेला कटअप असतो, म्हणजे एक मार्क्सची अट दिलेली असते की त्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे असतात आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स घेतले की यू आर क्वालिफाईंग फॉर मेन्स, म्हणजे तुम्ही मेन्स साठी पात्र आहात आणि लगेच मग तुम्ही मेन्सचे 800 मार्क आणि पर्सनॅलिटीचे 100 मार्क अशा प्रकारे 900 मार्कावरून तुमचं सिलेक्शन होतं. म्हणजे 900 पैकी तुम्ही किती जास्तीत जास्त घ्यायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणजे तुम्हाला राज्यात पहिलं यायचं असेल तर बघा आता किती घ्यायचे. 900 पैकी साधारणतः 600 पर्यंत मार्क्स तुम्हाला लागतातच, नो डाऊट लागतातच. बर, दुसरं असं की ह्या 1300 पैकी ठीक आहे व्हॉट एव्हर जे काय असेल ते तुम्ही अभ्यास कराल नाही कराल आपल्याला काय म्हणणं नाही, पण या 1300 पैकी तुम्ही फक्त आणि फक्त आपली जी काही बॅच होणार आहे तुम्ही ही बॅच करायची. बॅच केल्यानंतर ज्या बॅच करत असताना ज्या गोष्टी तुम्हाला अकॅडमी सांगेल की या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे, अशा गोष्टी केल्या पाहिजे. तुम्ही कराल नाही कराल तो भाग वेगळा, पण नुसतं तुम्ही बॅचला जरी येऊन बसते म्हणजे आपली 350 किंवा 370 दिवसापर्यंत आपली बॅच होणार आहे. तर एवढ्या दिवसाचं आपलं प्लॅनिंग तयार आहे. हे 370 दिवस जरी तुम्ही बॅच केली तर या 1300 मार्क्स पैकी तुम्हाला साधारणतः आपण 700 मार्कापेक्षा जास्त काय 700 मार्क 1300 पैकी याची हमी आपण देऊ. कशासाठी? फक्त आणि फक्त बॅच करायची, बाकी काहीच नाही करायचं. त्याच्यानंतरची तयारी तुमची.
आता या 700 मध्ये हे 400 पण आल्या. जसं तुम्ही म्हणाल की सर फायनल सिलेक्शन साठी तर राज्यात पहिल्या यासाठी 600 पाहिजे, तुम्ही 700 देता मग राज्यात पहिला काय येत नाही. हा, तर हे 1300 पैकी आहे. आणि ती जबाबदारी त्याच्यासोबत तुमचा पण तेवढाच रोल आहे. अकॅडमीचा पूर्ण रोल असतो, पण तुमचं काम तेवढंच, म्हणजे डायरेक्शन देण्याचं काम अकॅडमीचं आहे, मात्र इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम, एक्झिक्यूट करण्याचं काम हे तुमचं आहे किंवा उमेदवाराचं आहे, विद्यार्थ्याचं आहे. आलं लक्षात? आता या 400 पैकी साधारणतः 200 प्लस तुम्ही मार्क्स पूर्व परीक्षेत घ्यायचे. ह्या 800 पैकी 800 आणि हे 100 या 900 पैकी तुमचं सिलेक्शन होतं. म्हणजे 900 पैकी 600 प्लस पर्यंत किंवा 600 मार्कापर्यंत जर असलं तर तुम्ही राज्यात पहिले येतात. आलं लक्षात? बरं, आता आपण अजून बघूया की साधारणतः पूर्व परीक्षा म्हणजे जाहिरात येते दरवर्षी. आता थोडस कोविडमुळे खालीवरी झालं किंवा मागे पुढे झालं थोडस ते, म्हणजे जे काही आपली ऍड येण्याची जी प्रोसेस आहे, तर हे प्रोसेस थोडीशी मागे पुढे झालेली आहे. त्याच्यामुळं या 400 पैकी सॉरी, तर जे पूर्व परीक्षा होते ऍड आल्यानंतर साधारणतः 2.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधीत आपल्याला मिळतो. तर वर्षभरात कधी पण जाहिरात येते. म्हणजे जनरली आता आपण कोविडच्या अगोदर जर बघितलं तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यात आपली परीक्षा व्हायची. कधी कधी ती एप्रिल महिन्यापर्यंत पोहोचायची. तर या दरम्यान आपली ऍड दरम्यान आपली परीक्षा व्हायची. मात्र त्याच्या अगोदर जर बघितलं तर आपली ऍड यायची दिवाळीनंतर. म्हणजे दिवाळीचे लाडू खाऊन संपले की फटाकडे वाजवायच्या. आता कसं करू, आता हे वाचू की ते वाचू, का आता थंडीची मजा, म्हणजे सकाळी उठून थंडीची मजा घेऊन की अभ्यास करत लायब्ररीत बसू, हा आपली दुविधा मनस्थिती होते. तर अशा प्रकारची ऍड आल्यानंतर साधारणतः 2.5 ते 2.25 महिन्यानंतर आपली पूर्व परीक्षा होते. त्याच्यानंतर लगेच 2 दिवसानंतर किंवा 3 दिवसानंतर आपली पहिली की येते पेपर झाल्यानंतर. त्याच्यावरून तुम्ही तुमचा एक अप्रोक्स अंदाज काढू शकता की मी आता म्हणजे 200 कुठे गेले, 200 प्लस आपल्याला मार्क्स हवे आहेत अप्रोक्स. कधी कधी जर पेपर सोपा आला तर ते कमी पण होऊ शकतो. सॉरी, पेपर जर अवघड आला तर तो कट ऑफ हा कमी येऊ शकतो. जर पेपर अधिक सोपा आला तर ते 250 पर्यंत पण जाऊ शकतं. त्याच्यामुळे अप्रोक्स आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरून किंवा अपडेशन तुमचे जिथे कुठे तुम्ही गाईड म्हणजे घेत आहात, जो कोणी व्यक्ती किंवा जो कुठला क्लास तुम्हाला गाईड करत असेल तर त्या पर्सन कडून किंवा त्या अकॅडमी कडून तुम्ही अप्रोक्स कट ऑफ लक्षात घेऊन तुम्ही तुमची मुख्य परीक्षेची तयारी करू शकता. त्याच्यानंतर आली आपली मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा ही जी आपली असते पूर्व परीक्षेनंतर साधारणतः 4.25 महिन्याच्या अंतरावर अप्रोक्स असते. म्हणजे 4 महिने ते 4.25 महिन्याच्या दरम्यान तुमची मुख्य परीक्षा होते. आणि मुख्य परीक्षेच्या 1 ते 1.25 महिन्या अगोदर, म्हणजे तुमची 1.5 महिन्या अगोदर तुमची फायनल आन्सर की येते आणि 1.25 महिन्या अगोदर तुमचा पूर्व परीक्षेचा निकाल लागतो. म्हणजे दिवाळीनंतर साधारणतः म्हणजे जे काही असेल ती पूर्व परीक्षा 2.5-3 महिन्यानंतर, म्हणजे आपण 3 महिने धरूया आणि तिथून 4 महिने मुख्य परीक्षा, म्हणजे 7 महिने तुमची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या 2 प्रोसेस मध्ये जातात. ठीक, तिथून मुख्य परीक्षा ज्या दिवशी झाली तिथून साधारणतः 3 ते 3.5 महिन्यानंतर तुमचा मुख्य परीक्षेचा निकाल लागतो. त्याच्या अगोदर तुमची फर्स्ट की येते किंवा फायनल आन्सर की येते वगैरे वगैरे. तर अशा 2 की आल्यानंतर म्हणजे काही प्रश्न कॅन्सल होतात किंवा रद्द होतात, काही विद्यार्थ्यांचा उत्तरावर आक्षेप असतो, प्रश्नावर आक्षेप असतो वगैरे वगैरे. तर त्याच्यानंतर तुमचा फायनल निकाल लागतो एक साधारणतः 3.5 ते 4 महिन्यानंतर. आणि तो निकाल लागल्यानंतर तुमचा पर्सनॅलिटी टेस्ट किंवा मॉक इंटरव्ह्यू जो म्हणतो आपण त्याला, तो आयोगातर्फे घेण्यात येतो आणि त्याचं शेड्यूल वगैरे लागतं. साधारणतः निकाल लागल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर किंवा 3 आठवड्यानंतर तुमचा पर्सनॅलिटी टेस्ट किंवा मुलाखत घेतल्या जाते. बरं, त्याच्यानंतर तुमचा निकाल कधी 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने, म्हणजे सिच्युएशन बघून तो तुमचा निकाल लागतो आणि त्याच्यानंतर मग तुमचं सिलेक्शन होतं. मात्र ही सर्व प्रोसेस अप्रोक्स एक 12 महिन्यामध्ये कंप्लीट होते. म्हणजे या वर्षीची जाहिरात जर तुम्ही फॉलो करत असाल तर पुढच्या वर्षीच्या पूर्व परीक्षेच्या अगोदर तुमचा या वर्षीचा पूर्ण कॅलेंडर क्लिअर असतो. म्हणजे तुमचं या वर्षीचं पूर्व, मुख्य, मुलाखत
होऊन तुमचा फायनल निकाल लागलेला असतो. म्हणजे कधी कधी आता 2000 आय थिंक 14 किंवा 15 सालची गोष्ट आहे की ज्या दिवशी नेक्स्ट इयरची प्रिलिम होती त्याच दिवशी दुपारी इकडे अगोदरल्या वर्षाचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये म्हणजे बरेचसे लोक भ्रमित होते की आता कधी निकाल लागेल. मात्र तुम्ही नेक्स्ट इयर साठी प्रिपेअर करायचं सोडायचं नाही. लगेच सुरू करून द्यायचं. म्हणजे मुख्य परीक्षा झाली आणि तुमची तरी जोपर्यंत सिलेक्शन होत नाही किंवा जॉईनिंग लेटर हातात दिसत नाही तोपर्यंत अभ्यास बंद करायचा नाही. टू बी कंटिन्यू नावाचा प्रकार असतो तोच ठेवायचा. लक्षात. बरं, तर अशा प्रकारे आपली मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची प्रोसेस होते राज्यसेवेतर्फे. पूर्व झाली, मुख्य झाली, मुलाखत झालं. पूर्वच्या परीक्षेचे 400 पैकी 200 प्लस मार्क आपल्याला दोन्ही पेपर मिळून घ्यायचे असतात. असं नाही दोन्ही पेपरला प्रेझेंट राहायचं असतं. दोन्ही पेपर मिळून आपल्याला 200 प्लस मार्क्स घ्यायचे असतात. इकडे पण प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला 150 मार्काचे पेपर असतात. प्रत्येक पेपरला 2-2 तास एक मार्क एक क्वेश्चनला असतो. प्रत्येक पेपरला आपल्याला प्रेझेंट राहायचं असतं. कुठेही आपल्याला अब्सेंट राहता येत नाही. जरी आपलं इंडिव्हिज्युअल पासिंग असो नसो आहे का नाही. आपल्याला इंटिग्रेटेड पासिंग आहे मुख्य परीक्षेचं आणि मुलाखतीचं. तर इकडे म्हणजे आता जर समजा एखादा बहादर असला नाही सर मी सकाळच्या पहिल्याच पेपरला 200 पैकी 200 घेतो आणि दुपारच्या पेपरला नाही आलो तर माझं पासिंग होईल का? नाही होणार नाही. भले तू इकडे 0 घे मात्र तुला 2 तास तिकडे बसावंच लागेल. तुला प्रेझेंट राहावंच लागेल. अशा प्रकारची आपली पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची प्रोसेस होते. कोणाला काही डाऊट? चलो बोला पटपट. चलो बोलो. नहीं है, चलो चलो आगे बढ़ते हैं. जीएस प्लस सीसॅट. बऱ्याच जण म्हणजे मागच्या वर्षी मी एकाला म्हणजे मागच्या वर्षी जी बॅच होती आपली लॉकडाऊन मध्ये झालेली त्याच्यामध्ये एका त्याने ऑलरेडी कुठेतरी चांगल्या क्लासेसला म्हणजे पूर्ण वर्षभर क्लास केला. खूप महागडी फी होती. म्हणजे आपल्या क्लासेसच्या फीच्या जवळपास दुप्पट तिप्पट फी होती त्या क्लासची आणि नाव नाही सांगणार. मात्र ते बॅच झाल्यानंतर त्याने आपला एक सेमिनार अटेंड केला. त्या सेमिनार मध्ये त्याने सांगितले की सर मी बॅच अगोदर केली असं आमच्या ठिकाणी आणि मला आता फक्त अपडेट राहण्यासाठी मला तुमच्या टच मध्ये राहायचं. इट्स ओके नो प्रॉब्लेम. तर मी सेमिनार घेताना त्याला म्हणजे तो होता तर त्याला मी प्रश्न विचारला की सीसॅट म्हणजे काय, सीसॅटचं लॉंग फॉर्म काय आहे. तर त्याला त्या वर्षभराची बॅच झाल्यानंतर पण त्या सीसॅटचा लॉंग फॉर्म सांगता आला नाही. असं नको व्हायला. आपण ज्या गोष्टीविषयी आपण तयारी करत आहोत ज्याविषयी आपल्याला आयुष्यभर राहायचं आहे त्या पदावर सिलेक्शन म्हणून आणि आपल्याला त्या गोष्टीविषयीच माहिती नाही तर आपण ती खरंच परीक्षा पास होऊ शकू का? नाही. आपण ते खरंच सिलेक्शन होण्याच्या लायकीचे आहे का? नाही. मी कोणाची लायकी काढत नाही. मात्र स्वतःचा विचार करायचा की आपल्याला ती प्रोसेस माहिती नसल्या तर आपण पास होऊ शकतो का? नाही. चल जीएस आणि आपलं सीसॅट इकडे असतात 100 क्वेश्चन, इकडे असतात 80 क्वेश्चन. आपण आत्ताच पाहिलं. इकडे पण 2 तास, इकडे पण 2 तास, इकडे पण 100 मार्क असं इकडे पण 200 मार्क आणि इकडे पण 200 मार्क. इकडे पण एमसीक्यू आणि इकडे पण एमसीक्यू. इथं प्रत्येकाला 2 मार्क्स आणि इकडे 2.5 मार्क्स. इकडे पण 1:5 निगेटिव्ह, इकडे पण 1:4 निगेटिव्ह. ठीक आहे. तर अशा प्रकारचा पॅटर्न आपला एमपीएससीचा आहे किंवा महाराष्ट्र लोकसेवा पब्लिक सर्व्हिस कमिशन तर्फे जे राज्यसेवा पूर्व परीक्षा होते त्याचा हा पॅटर्न आहे. बरं
आता आपण पाहू की जीएस मध्ये कुठले सब्जेक्ट असतात, हा किंवा सामान्य अध्ययन म्हणजे कुठले विषय असतात. आपला पहिला सर्वांचा फेवरेट विषय म्हणजे काय, तर हिस्ट्री. हा कुठला विषय आपला, इतिहास. अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवायचं, आपला सक्सेस हे कशावर डिपेंड असतं, आपल्या मेहनतीवर असतं. मात्र मेहनत ही जर योग्य डायरेक्शनने किंवा योग्य दिशेने केली तरच आपल्याला शक्य असतं की आपण सक्सेस जवळ पोहोचू किंवा सक्सेस आपल्याला मिळू शकतं. मात्र जर चुकीच्या दिशेत आपण तयारी करत असू, म्हणजे रोज आपण बरेच जण सर्वजण म्हणतात की आपण 12-14 तास पीसीचा अभ्यास केला पाहिजे, हा हो केला पाहिजे, काही हरकत नाही. मात्र तुम्ही जर योग्य पुस्तकं किंवा योग्य नोट्स, योग्य अपडेशन, योग्य मटेरियल जर वाचत असाल तरच, योग्य प्रोसेसनी योग्य पद्धतीने जर अभ्यास करत असाल तरच त्या गोष्टी होणे शक्य आहे. अदरवाईज नाही. काही लोक 12-12 तास वाचतात मात्र ते पुस्तक समोर ठेवून असतात आणि त्याच्यातलं डोक्यात काही जात नाही, किंवा पहिल्या पानावर असतात आणि दुपारपर्यंत म्हणा किंवा संध्याकाळपर्यंत फार फार तर एखाद 2 पेज ते पुढे गेलेले असतात, किंवा काही लोक ते पुढे गेलेले नसतात, म्हणजे नावासाठी फक्त एमपीएससी करतो आणि कॅन्टीनवर चक्रा मी सकाळपासून 5 करतो, त्याला काही अर्थ नाही, अजिबात अर्थ नाही. ठीक आहे. हा तर आपला इतिहास सर्वांचा परिचयाचा किंवा सर्वांना माहित असलेला विषय म्हणजे इतिहास. दुसरा सर्वांना माहित असलेला विषय म्हणजे भूगोल. माहिती आहे भूगोल. त्याच्यानंतर आपलं राज्यघटना हा विषय आहे, राज्यशास्त्र नाही आहे, राज्यघटना आपला विषय आहे. त्याच्यानंतर आपला विषय आहे अर्थव्यवस्था. हा फक्त अर्थव्यवस्था नाही आहे आपल्याला, राज्यसेवा पूर्व परीक्षेला आपल्याला अर्थव्यवस्था नाही आहे. मग आपल्याला विषय कुठला आहे, तर आपल्याला या ठिकाणी विषय आहे, आपल्याला आहे आर्थिक व सामाजिक विकास. आर्थिक व सामाजिक विकास अशा प्रकारचा एक सब्जेक्ट आपल्या एमपीएससी मध्ये आहे. अर्थव्यवस्था नाही आहे, अर्थव्यवस्था एक पार्ट आहे. लक्षात, अर्थशास्त्र इट्स अ ब्रॉड कन्सेप्ट, ही अर्थशास्त्र, त्याच्यानंतर हे झाली अर्थव्यवस्था आणि हा झाला आर्थिक व सामाजिक विकास. आपल्याला सिलेबस काय आहे, हा आहे सर्वात छोटा. लक्षात, आपण तयारी कशाची करतो, आपण ह्या मोठ्या ह्याची करतो. वाटेल, याला म्हणतात डायरेक्शन. हे कधी कळेल तुम्हाला, ज्यावेळेस समजा तुम्ही 2-3 अटेम्प्ट नापास व्हाल किंवा चुकीच्या ठिकाणी मार्गदर्शन होईल किंवा तुम्हाला योग्य त्या पद्धतीनं अभ्यास करता येणार नाही, त्यावेळेस ही गोष्ट तुम्हाला लक्षात येणार नाही. जर तुम्हाला अनुभव घेतल्यानंतरच ही गोष्ट लक्षात येईल. मग मला एक म्हणायचंय की प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा आपण स्वतः घ्यायचा नाही, काही गोष्टीचा अनुभव हा दुसऱ्याच्या अनुभवावरून पण शिकलो पाहिजे. बर, हे झालं अर्थव्यवस्थावरून आपला तिसरा सब्जेक्ट. त्याच्यानंतर आपला सामान्य विज्ञान. त्याच्यानंतर आपला दुसरा म्हणजे पुढचा विषय आहे आपला पर्यावरण. त्याच्यानंतर सर्वातचा फेवरेट विषय आहे चालू घडामोडी. लक्षात, तर अशा प्रकारचा आपला सिलेबस आहे. इतिहास, भूगोल, राज्य, अर्थ, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे आपले विषय आहे जे आपल्या पूर्व परीक्षेला सिलेबसला आहे. आपण याला इलॅबोरेट करू की कशा प्रकारचा या गोष्टींवर सिलेबस असतो आणि याचा अभ्यास कसा करायचा. ठीक आहे. ठीक आहे. तर पहिला आपला इतिहास पासून आपण सुरुवात करू. इतिहास. आता आपण इतिहास म्हटलं की आपल्याला बऱ्यापैकी इंग्रजच आठवतात, तर नाही, आपल्याला इंग्रज म्हटलं की फक्त आधुनिक भारताचा इतिहास आहे,
हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे किंवा ध्यानात घेतलं पाहिजे. आणि आयोगाने पण तशा प्रकारचं डिक्लेरेशन दिलेलं आहे की तुम्हाला या ठिकाणी 3 टाईपचे इतिहास आहे. कोणते कोणते? एक आहे प्राचीन म्हणजे एन्शियंट हिस्ट्री, दुसरा आहे मध्ययुगीन म्हणजे मिडवेल हिस्ट्री, आणि तिसरा आहे आधुनिक हिस्ट्री म्हणजे आधुनिक भारत किंवा आधुनिक भारताचा इतिहास. अशा प्रकारचा 3 प्रकारचा इतिहास दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला टोटली फार प्राचीन काळापासून म्हणजे दगड किंवा अग्नीचा शोध वगैरे इथून आपल्याला तयारी करायची आहे. कळलं? म्हणजे सिंधू संस्कृती वगैरे याचा हडप्पा संस्कृती या संस्कृतींचा उगम कुठून झाला, तर तिथून आपल्याला त्या प्राचीन पासून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, जो आपल्याला परीक्षेसाठी आहे. प्राचीन झालं. मध्ययुगीन मध्ये बादशाही सलामत, दिल्ली सल्तनत किंवा जे काही आपले बादशाही होती, मुस्लिम बादशाही बाबर वगैरे हे सर्व, तर यांचा सर्वांचा समावेश मध्ययुगीन होता. आणि यांचा अस्त कुठे झाला, तर बऱ्यापैकी शिवाजी महाराजांनी म्हणजे मुघल साम्राज्य नष्ट केलं. त्याच्यानंतर कोण आलं, तर आपले पेशवे घराणं आलं. आणि पेशव्यांची अस्त होत आला त्यावेळेस इंग्रज भारतामध्ये एंट्री केली होती. आणि इंग्रजांनी म्हणजे जे काही पेशव्यांचं आहे ते साम्राज्य हळूहळू संपवत नेलं. आणि त्याच्यानंतर मग आपला तिथून इंग्रजांपासून आधुनिक भारत सुरू झाला. तर तो आला कुठपर्यंत, तर आजपर्यंत म्हणजे 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत. तसं असं कसं आज इतिहास कसा झाला बघूत आपण, सांगू आपल्याला सांगू. ठीक आहे. तर ह्या 3ही विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला दिलेला आहे की प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. कळलं? त्यातल्या त्यात या ठिकाणी एक महत्वाचा शब्द दिलेला आहे की महाराष्ट्राचा विशेष संदर्भ. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. कळलं? म्हणजे प्राचीनचा अभ्यास करत असताना भारताचा प्राचीन तुम्हाला वाचावंच लागेल, मात्र त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहासावर फोकस करावा लागेल किंवा लक्ष द्यावं लागेल. सेम मध्ययुगीनच्या बाबतीत आणि तसंच आधुनिक भारताच्या बाबतीत तुम्हाला आधुनिक भारताचा अभ्यास करत असताना तुम्हाला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ द्यावा लागेल. कळलं? तुम्हाला 3ही विषयांचा अभ्यास करत असताना यावर जास्तीत जास्त 15 क्वेश्चन येतात. लक्षात, 15 क्वेश्चन येतात या 3ही इतिहास मिळून. बरं, त्याच्यात असं नाही की 5 मार्क प्राचीनवर, 5 मध्ययुगीन आणि 5 आधुनिकवर नाही. त्याच्यावर कमी जास्त होऊ शकतात. त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं की प्राचीनवर आणि मध्ययुगीनवर कमी जास्त होत राहतात. हे दोन मिळून साधारणतः 7 ते 8 क्वेश्चन येतात. आणि अर्धे क्वेश्चन हे त्याच्यावर असतात, 7 ते 8 क्वेश्चन. कळलं? म्हणजे अर्धा फोकस जो आहे किंवा अर्धा वेटेज आहे, अर्धा स्टँडर्ड आहे तो प्राचीन मध्ययुगीनवर आहे. आणि उरलेला जो आहे तो आधुनिक भारतावर, जो विशेष महाराष्ट्राचा संदर्भ आहे त्याच्यावर दिलेला आहे, इतिहासाचा आहे. कळलं? चला, दुसरा आपला विषय आहे तो म्हणजे भूगोल. काय आहे? भूगोल. आता भूगोल जर म्हटलं तर आपण भूगोलाचा अभ्यास आपण लहानपणापासून करत आलो आहोत, बऱ्याच जणांचा आवडीचा आहे वगैरे वगैरे, समथिंग. पण आपल्याला अभ्यास करत असताना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला तज्ञ व्हायचं नाही. आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे. हे एक गोंधळून घ्या, गोंधळून की परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आहे, तर परीक्षेची जी डिमांड आहे ना त्या पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला त्याच्यात तज्ञ व्हायचं नाही. जे डिमांड तशा प्रकारेचा अभ्यास करून तशा प्रकारे आपलं सिलेक्शन इझिली होतं. मग आपण जर इतिहास मला आवडतो, मी इतिहास दिवसभर घेऊन बसतो, नाही, आपण पास होऊ पण नाही. कारण आपल्याला बाकीच्या विषयावर न्याय द्यायचा आहे. सर्व विषयावर वेटेज आहे, सर्व विषयांना प्रॉपर त्याने अभ्यास करायचा आहे. एकाच विषयाला आपण फोकस करून जमणार नाही. पण भूगोल, भूगोलामध्ये 3 टाईपचा भूगोल दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की सर भूगोलाचा कुठे टाईप असतो का? आयोगाने सिलेबस दिलेला आहे 3 गोष्टींमध्ये डिवाइड करून. कोणता? तर पहिला आहे आपला प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जिओग्राफी. दुसरा आपला आहे आर्थिक भूगोल म्हणजे काय, तर इकॉनॉमिक जिओग्राफी. आणि तिसरा आपला आहे सामाजिक भूगोल म्हणजे सोशल जिओग्राफी.
प्राकृतिक भूगोल, आर्थिक भूगोल आणि सामाजिक भूगोल हे 3 गोष्टीचे आहे. आता इथे एक मजा अशी आहे की भूगोल मध्ये जसं इतिहासामध्ये फक्त भारत आणि महाराष्ट्र दिलेला आहे किंवा भारत आणि महाराष्ट्र अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला प्राकृतिक, आर्थिक आणि सामाजिक या तीनही गोष्टीचा अभ्यास करत असताना आपल्याला 3 गोष्टी दिलेल्या आहेत. कशा कशाचा? तर जगाचंही करायचं आहे, भारताचंही करायचं आहे आणि तिसरं आपलं महाराष्ट्राचं पण करायचं आहे. लक्षात. तर या तीनही गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक करायचंय, जगाचं पण प्राकृतिक करायचंय, भारताचे करायचंय आणि महाराष्ट्राचे करायचंय. आर्थिक कोणाचं करायचंय? जगाचे करायचंय, भारताचे करायचंय आणि महाराष्ट्राचे करायचंय. सामाजिक कोणाचं करायचंय? जगाचे करायचंय, भारत करायचंय आणि महाराष्ट्र करायचंय. म्हणजे सिलेबस बघा की किती व्यापक आणि किती ब्रॉड लेवलचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात. तर अशा प्रकारचा सिलेबस शासनाने एमपीएससी ने आपल्याला दिलेला आहे. याच्यावर जवळपास 15 क्वेश्चन म्हणजे मागच्या 10 वर्षाचा जर आपण पेपर अनालिसिस 9 वर्षाचे जर पेपर अनालिसिस केले तर आपण प्रत्येक परीक्षेला या भूगोलावर 15 क्वेश्चन आलेले आहे. म्हणजे असं नाही की आता 5 त्याच्यात मागे पुढे कमी जास्त होतं. सर्वात जास्त वेटेज फिजिकल किंवा प्राकृतिक जिओग्राफीवर असतं. हे झालं आपलं भूगोलाच्या बाबतीत. आता आपला तिसरा विषय आहे राज्यघटना. आपला राज्यघटना हा आपला तिसरा विषय आहे. बरं, राज्यघटना आपल्या सर्वांचा फेवरेट आहे का? तर हो, राज्यघटना नाही आहे आपला. आपलं काय आहे? राजकारण. हे आपलं सर्वांचं फेवरेट आहे, जे भल्याभल्यांना गिळून बसतं, भल्याभल्यांना संपून बसतं, जे राजकारण आहे. मात्र आपल्याला पूर्व परीक्षेला राज्यघटना आहे, राजकारण नाहीये. तर राज्यघटना ही फक्त आणि फक्त आपल्याला भारताची राज्यघटना आहे. लक्षात. भारताची राज्यघटना लक्षात. भारताची राज्यघटना या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला आहे. आणि इथून पुढे नेक्स्ट स्टेज काय आहे तर भारताच्या राज्यघटनेतल्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे कोणत्या गोष्टी या राज्यघटनेमध्ये नमूद आहेत, कोणत्या गोष्टी नाही. केंद्र शासन, राज्य शासन, महाराष्ट्र म्हणजे विधिमंडळ, केंद्रीय विधिमंडळ झालं, राज्य विधिमंडळ झालं, त्यानंतर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, या ज्या गोष्टी आहेत ज्या राज्यघटनेअंतर्गत ज्या गोष्टींची नोंद आहे, काही गोष्टींची नोंद नसताना काही संवैधानिक आहे म्हणजे ज्या ऑलरेडी राज्यघटना जेव्हा लिहिल्या गेली त्यावेळेस त्यांची नोंद होती, आता नाहीये, त्यावेळेस नव्हत्या, आता आहे. अशा सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला राज्यघटने या विषयाअंतर्गत करायचे आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. वाटेल. बर, आता एक लक्ष ठेवायचं की राज्यघटनेचा अभ्यास करत असताना खूप सिलेक्टेड मटेरियल वाचायचं आणि खूप कमी मटेरियल वाचल्यानंतर आपल्याला राज्यघटनेमध्ये मार्क्स कव्हर होतात. आपण 2-2 तास पेपर वाचल्यानंतर आपण या राज्यघटने विषयामध्ये किंवा आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कव्हर करू हा भ्रम करायचा नाही. ही मिसअंडरस्टँडिंग आहे. असं होणार नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करत असताना एक 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक रिलिजियस आणि एक पॉलिटिकल. या 2 गोष्टीपासून दूर राहिली तरच तुमचा एमपीएससीचा म्हणा किंवा राज्यघटनेचा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला कुठेतरी फी द्यावी वाटेल बाबा माझा कुठेतरी अभ्यास झालेला आहे. ज्यांना असं वाटत असेल गैरसमज बाबा मी एम ए पॉलिटिकल सायन्स किंवा पीएचडी पॉलिटिकल सायन्स नेटसेट झालेलो असलो तर माझा राज्यघटना चांगला होईल, त्याने एकच करायचं, प्रिव्हियस राज्यघटनेचे किंवा जे काही मागे पूर्व परीक्षा झाल्या, मुख्य परीक्षा झाल्या त्यांचे पेपर काढायचे, ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि सॉल्व्ह केल्यानंतर स्वतः ठरवायचं. सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणजे स्वयंमूल्यमापन, म्हणजे स्वतःचं मूल्यमापन स्वतःच करायचं. मी कुठे चुकतो, मी कुठे बरोबर आहे, मी काय करायला पाहिजे. कारण आता आपण बऱ्यापैकी ग्रॅज्युएशनला असतो किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असतं. आता आपण लहान राहिलो का नाही, 18 वर्षी आपल्याला देश चालवण्याचा अधिकार दिलेला आहे. आता आपल्याला फक्त स्वतःच्या करिअरचं बघायचं आहे. लक्षात. म्हणजे जिथं आपण देश सांभाळू शकतो इझिली प्रकारे, तिथं स्वतःला सांभाळणं किंवा स्वतःचा करिअर सांभाळणं किती इम्पॉर्टंट असतं, किती अवघड असतं हे तुम्हाला आता एमपीएससी मध्ये कळेल. बरं, हे झालं राज्यघटनेच्या बाबतीत. नेक्स्ट आपला विषय आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेत आपण विषय बघितला की आर्थिक व सामाजिक विकास. लक्षात. बरं, सॉरी एक मिनिट.
हे राज्यघटना जी आहे याचा अभ्यास करत असताना आता आपण बघितलं की भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस इतिहास संपला. भारत स्वतंत्र कधी झाला 1947 ला. मात्र लगेच 1947 पासून त्या 1947 पासून आपली राज्यघटना बनवण्याचं काम किंवा भारतीय राज्यघटना बनवण्याचं काम त्यावेळेस सुरू झालं. मग ते संपलं कधी 1949 ला आणि शेवटी जे प्रजासत्ताक दिन जेव्हा आपण साजरा करतो त्याच्या 2 दिवसा अगोदर 24 जानेवारी 1950 ला या घटना समितीचं किंवा राज्यघटना बनवणाऱ्या कमिटीचं म्हणा किंवा समितीचं एक शेवटची बैठक बसली होती आणि त्या दिवसपासून त्या दिवसपर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या गोष्टी झाल्या किंवा घडल्या त्या सर्व गोष्टींचा अभ्यास पण या राज्यघटना विषयाचा करायचा आहे. लक्षात, कारण त्याच्यावर पण प्रश्न असतो. बरं, आर्थिक व सामाजिक विकास कोणाचा? ऑफकोर्स पब्लिकचा. आणि याच्यासाठी आपल्याला शासन अधिकारी या पदावर नेमणार आहे. लक्षात, आर्थिक व सामाजिक विकास पब्लिकचा किंवा लोकांचा जनतेचा आर्थिक विकास करण्यासाठी आणि सामाजिक विकास करण्यासाठी शासनातर्फे केंद्र शासन असू दे किंवा राज्य शासन असू दे त्यांच्यातर्फे ज्या पॉलिसी किंवा ज्या धोरण किंवा ज्या स्कीम ज्या गोष्टी बनवल्या जातात त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं? तर ते करतं आपण अधिकारी वर्ग किंवा सिलेक्टेड कॅन्डिडेट करतो. तर त्याच्यासाठी ज्या शासनाच्या स्कीम आहेत आर्थिकच्या संदर्भात आणि सामाजिकच्या संदर्भात जो काही छोटासा सिलेबस दिलेला आहे तर आणि आर्थिक विकास करण्याची गरज का आली? तर आर्थिक कुठेतरी समस्या होत्या, बरोबर, गरिबी होती, दारिद्र्य होतं. तर या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीचे रिझन काय, सोल्युशन काय आहे? तर या सर्व गोष्टीवर आर्थिक व सामाजिक विकास आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे आपलं आहे पूर्व परीक्षेच्या सिलेबस मध्ये. बर, त्याच्यानंतर आपला विषय आहे सामान्य विज्ञान. कुठला विषय आपला? सामान्य विज्ञान. आता मुळात म्हणतो फक्त आपण सामान्य विज्ञान, मात्र तो असामान्य विज्ञान आहे असं बरेचदा वाटतं. आता सामान्य विज्ञानामध्ये कोणते कोणते विषय येतात? तर ते येतात, पहिलं येतं भौतिक म्हणजे तुमचं फिजिक्स, त्याच्यानंतर वनस्पती म्हणजे बॉटनी, त्याच्यानंतर प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी, त्याच्यानंतर बायोलॉजी, त्याच्यानंतर रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, आणि सर्वात ज्याच्याकडे लक्ष करतो ते आपलं आरोग्यशास्त्र. म्हणजे आरोग्यशास्त्रावर साधारणतः 2 ते 3 प्रश्न असतात. या 5 शास्त्रांचा समावेश कशामध्ये होतो? तर सामान्य विज्ञानामध्ये होतो. या 5 शास्त्रावर भौतिकशास्त्र, वनस्पती, प्राणी, रसायन, आरोग्यशास्त्र या सर्व शास्त्र मिळून आपल्याला जवळपास 20 क्वेश्चन येतात. लक्ष ठेवा, 20 क्वेश्चन. सर्वात जास्त वेटेज आपल्या कशावर आहे? विज्ञानावर आहे. सामान्य दुर्लक्ष करून जमणार नाही. व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. भौतिकशास्त्र याच्यात पण सेम, जसं इकडे पण प्रत्येक टॉपिकवर काही सेम प्रश्न येतील असं काही सांगता येत नाही, तसंच इकडे पण आहे. त्याच्यामुळे भौतिकवर किंवा प्रत्येक टॉपिकवर 4-5 क्वेश्चन येतील. त्यावर कमी जास्त प्रश्न येऊ शकतात. वाट इट? हे झालं सामान्य विज्ञान. त्याच्यानंतर पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट, ज्याचा आपण लहानपणापासून म्हणजे फक्त शब्द ऐकत आलो, विषय अभ्यासाला होता, मात्र आपण किती सिरियसली अभ्यास केला हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. तर पर्यावरण म्हणजे काय? तर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असताना त्यांनी सांगितलं 3च मुद्दे दिलेले आहेत. कोणते? 3च मुद्दे. एक पर्यावरण म्हणजे काय दिलेलं आहे? तर एक दिलेलं आहे परिस्थिती. पर्यावरणाचं इथं दिलं. पर्यावरणाचं काय दिलेलं आहे? तर एक दिलेलं आहे परिस्थिती, दुसरं दिलेलं आहे वातावरण बदल, आणि एक परिसंस्था. आणि जागतिक तापमान वाढ. हे 2 एकत्रच आहे. ठीक आहे. तर अशा
प्रकारचे हे 3 शब्द दिलेले आहे आणि ह्या 3च गोष्टीवर आपल्याला किंवा 3च शब्दावर 3च टॉपिकवर आपल्याला फोकस करायचा आहे. त्यातल्या त्यात शासनाने असं सांगितलेलं आहे किंवा एमपीसीने असं सांगितलं आहे की पर्यावरणाचा अभ्यास करत असताना विशेष अभ्यासाची गरज नाही, विशेष ज्ञानाची गरज नाही. सर्वसाधारण उमेदवार या प्रश्नांची खूप सहजरित्या अभ्यास करू शकतो. अभ्यास न करता हा प्रश्न सॉल्व्ह करून त्याची उत्तरं देऊ शकतो. कळलं? म्हणजे तुम्हाला पर्यावरणाचं कुठलंही 300-400 पानाचं पुस्तक विकत घेण्याची गरज नाही आणि ती वाचण्याची गरज मुळीच नाही. कळलं? तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पर्यावरणाअंतर्गत जे टॉपिक आहेत तेवढेच फोकस करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला स्कोअर कव्हर करायचा आहे. तुम्हाला पीएचडी करायची काय एन्व्हायरमेंट मध्ये नाही. तर हे झाले 3 टॉपिक. आता प्रश्न आला, आता हे झाले सर्व विषय आणि सर्वात जास्त वर्षभर आपण सर्वात जास्त खर्च करतो काय, पैसे पण खर्च करतो सर्वात जास्त चालू घडामोडीवर आणि सर्वात जास्त वेळ पण खर्च करतो चालू घडामोडीवर आणि सर्वात जास्त आउटपुट पण त्याचाच मिळतो. मात्र आपण त्याला क्वालिटी देत नाही किंवा क्वालिटीने आपण त्याचा अभ्यास करत नाही. कारण काय, तर आपण रोज न्यूजपेपर घेतो, साधारणतः 5-6 रुपयाचा एक न्यूजपेपर, वर्षभर न्यूजपेपर घेतो, वर्षभर 1-2 मॅगझिन घेतो, त्याच्यानंतर त्याचा प्रश्नसंच घेतो, वार्षिक अंक घेतो, साप्ताहिक वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी चालू घडामोडी विषयासाठी घेतो. कळलं? मात्र आपण या ठिकाणी असं लक्षात ठेवायला पाहिजे की याच्यावर चालू घडामोडीवर 15 क्वेश्चन येतात, या पर्यावरणावर 5 क्वेश्चन, पर्यावरणावर 5 क्वेश्चन, विज्ञानावर 20 क्वेश्चन आणि बाकी सर्व विषयावर 15-15 क्वेश्चन प्रत्येक विषयावर येतात. आता चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना आपल्याला खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे, जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इतर जीएसचा म्हणजे इतर विषयाच्या सामान्य अध्यायांचा अभ्यास करत असताना पण आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. कळलं? आपल्याला त्याच्यामध्ये साहित्य पण वाचायचे, पुरस्कार पण वाचायचे, खेळाडू पण वाचायचे, व्यक्ती पण वाचायचे आहे, स्पोर्ट, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीचं म्हणजे आपल्याला अर्थव्यवस्थेच्या घडामोडी बघायच्या आहे, राज्यघटने संदर्भात घडामोडी बघायच्या आहे, भौगोलिक घडामोडी बघायचे. भौगोलिक घडामोडी असतात का? हो असतात. कारण काय, डिझास्टर असतं. लक्षात, डिझास्टर ऑलवेज होत राहतं. भूकंप, सुनामी आणि ज्वालामुखी या 3 पैकी एका टॉपिकवर ऑलवेज दरवर्षी भूगोलाच्या पूर्व परीक्षेला एक प्रश्न तरी असतोच. हे झालं भूगोलाच्या संदर्भात. प्रत्येक सामान्य विज्ञानाचे पण दरवर्षी नोबेल प्राइज मिळतात किंवा इतरही काही ऍक्टिव्हिटी होते. एन्व्हायरमेंट संदर्भात तर वर्षभर सुरूच असतं. तर या सर्व विषयांचा अभ्यास करत असताना चालू घडामोडीला त्याला जॅक लावायचा असतो, त्या सपोर्ट द्यायचा असतो, जेणेकरून इतर विषयामध्ये आपल्याला बऱ्यापैकी स्कोर कव्हर होतो. कळलं? तर ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना आपल्याला वेळेचं भान ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपला हा जीएसचा जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यावर 7 विषय आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि आपला हा 7. विज्ञानावर 20 क्वेश्चन, पर्यावरणावर 5 क्वेश्चन झाले 25. त्याच्यानंतर हे राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास आणि चालू घडामोडी याच्या प्रत्येकावर 15-15 म्हणजे हे झाले 75 आणि हे दोघांचे 25 असे झाले 100 क्वेश्चन. 100 क्वेश्चनवर आपल्याला 200 मार्कांना पेपर असतो. कळलं? तर हे एकंदरीत आपला 2 तासाचा पिक्चर असतो. 2 तासामध्ये आपलं वर्ष डिसाइड होतं की यावर्षी आपण काय करणार आहे. तर हे झालं फक्त जीएसच्या बाबतीत. लक्षात? आता आपण सीसेटच्या बाबतीत उद्या सेम टायमिंगला बघू. कळलं? ठीक आहे. तर आता आपण ज्या काही गोष्टी शिकलो, तर ज्या काही अडीअडचणी किंवा कशा प्रकारचे प्रश्न येतात, काय प्रश्न विचारतात, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. त्याच्याबद्दल जर कोणाला काही डाऊट्स असतील, त्याचे रेफरन्स काय वापरायचे, कसे वापरायचे, हे मी डिटेल पूर्ण आपण पूर्व, मुख्य आणि पर्सनॅलिटी या सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नेमकं कुठले रिसोर्सेस वापरायचे. असं नाही की मी तुम्हाला आता फक्त सिलेबस सांगितला, सोर्सेस वापरून कसं वापरायचे, काय वापरायचे सांगणार नाही. ज्ञानगंगा अकॅडमी आहे तोपर्यंत बिंदास राहील. ठीक. चलो, काही डाऊट्स असतील तर विचारू शकता किंवा जर डाऊट आता नसेल विचारायचे तर उद्या जेव्हा बॅच आपली चालू होईल 4-5 वाजता, तर त्यावेळेस तुम्ही तुमचे डाऊट्स पटकन विचारू शकता. फक्त नोट डाऊन करून ठेवायचे.
ठीक आहे. चल